या सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी हा दुधा शंकराचा योग आलेला आहे की या ठिकाणी संन्यास दीक्षाविधीचा सुद्धा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। गावामध्ये सर्वांना आतुरता लागली होती। आम्ही ज्यावेळेस पालखीला गेलो आणि पालखीला गेलो असताना गावामध्ये बरेच लोक म्हणत होते आज संन्यास दीक्षाविधी आहे, संन्यास दीक्षाविधी आहे। आणि हा संन्यास दीक्षाविधी हा कसा असतो म्हणून या ठिकाणी सर्वच उपस्थित झालेले या धर्मसभेला आपण सर्व बांधव, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य आचार्य प्रवर श्री माहूर पीठाधीश श्री मोठे बाबा, तसेच या धर्मसभेला उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानरत्न आचार्य प्रवर श्री कवीश्वर कुलभूषण चंद्रपूर निवासी महंत श्री मोठे बाबा, या धर्मसभेचे सूत्रसंचालक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे ज्येष्ठ धर्मगुरु बंधू महंत श्री प्रभाकर बाबाजी पुजदेकर, आपण त्यांना ओळखता दुसऱ्या नावाने सर म्हणजे उपाख्य श्री पंडित दादाजी अमृते, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय ज्येष्ठ धर्मगुरु बंधू कृष्णानंद दादाजी दयापूरकर, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री मयंकराज बाबाजी येळमकर, उपस्थित सर्वच सद्भक्त मंडळी, आमचे शिवण्या येथील बरीच सद्भक्त मंडळी या ठिकाणी आली आहे, सौन्या येथील सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणी आलेली आहे। बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सद्भक्त मंडळी येत असताना सर्व सौना गावातील आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी सद्भक्त मंडळी अतिशय उत्साहाने या ठिकाणी या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या विशेषाला वंदन करण्यासाठी येत असतात। आणि एक दिवस आदरणीय श्रद्धेय आमचे महंत श्री प्रभाकर बाबाजी पुजदेकर उपाख्य पंडित दादा हे या ठिकाणी आल्यानंतर सहज बसता बसता त्यांनी विषय काढला, कैवल्यवासी निर्मलाताई, आईचं नाव निर्मलाच आहे ना, निर्मलाताईकडे विषय काढला होता किंवा आपण पालखीला सुरुवात करू। आणि गेल्या जवळपास 4-5 वर्षापासून या ठिकाणी अतिशय उल्हासाने हा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो। खऱ्या अर्थानं ही प्रेरणा एक श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या विशेषाचा जो ही अतिशय उत्साहाने ही या गावामधून सौना गावातील सद्भक्त मंडळी या पालखीच्या उत्साहामध्ये सहभागी होतात। ही पालखी पहिले बी सुरू होती, परंतु सौना येथील सर्व सद्भक्त मंडळींनी ही पालखी सुरू होती, परंतु काही काळांमध्ये थोडीफार बंद पडल्या गेली ती। पुन्हा या पालखीला अतिशय उत्साहाने या सौना येथील मंडळींनी आदरणीय बाबांनी वेणी येथील क्षमा करा वेणी येथील सद्भक्त मंडळी या सद्भक्त मंडळींनी ही पालखी अतिशय उत्साहाने सुरुवात केली। बंधूंनो, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा हा परिसर या सह्याद्रीच्या पायथ्यावरती असलेले हे वेणी गाव अतिशय धर्मदायी असं हे गाव आहे, अतिशय उत्साही असं गाव। आता आम्ही पालखीमध्ये बघत असताना या गावातील जरी उपदेशी समाज जरी हा या गावामध्ये कमी आहे, परंतु जे सद्भक्त मंडळी अतिशय उत्साहाने या पालखीमध्ये सहभागी होतात आणि याचं औचित्य साधून आज या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी सुद्धा संपन्न होत आहे। संन्यास का घ्यावा, कशासाठी घ्यावा आणि संन्यास घेतल्याने काय होते, प्रास्ताविक पर विचार मांडत असताना 2 शब्द मी माझे वक्तव्याचे बी या ठिकाणी संपन्न करतो। संन्यास म्हणजे आपल्या अंगी असलेल्या षडरूपाचा त्याग करणे म्हणजे संन्यास। की संन्यास कसा असला पाहिजे। संन्यास तो काही असा आहे का की आपण कंबरभर पाण्यामध्ये उभं राहायचं आणि त्या सूर्याकडे बघायचं आणि संन्यास तोहम म्हणून फक्त पुकारायचं असं नाही। तर संन्यास तो काय, राग द्वेष मद मत्सर याचा त्याग करणे म्हणजे तो संन्यास आहे।
आणि या संसारामध्ये जगत असताना संसार कसा आहे, स्वामी म्हणतात बाई हा संसार कसा आहे, दुःखरूपता, पापमूळता आणि अनित्यता या त्रिविध दोषांनी भरलेला हा संसार आहे. दुःखरूपता संसारामध्ये तुम्ही लाखो करोडो रुपयाचा बंगला बांधा, परंतु तुम्हाला समाधान कुठं लागतं, एका मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरच तुम्हाला समाधान मिळतं. तुम्ही गावामध्ये राहा आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर वेणी गावामधून आपल्या टेकडीच्या मंदिरावरती या, त्या विशेषाला बघितल्यावर तुम्हाला काय होईल, आंतरिक समाधान मिळतं. म्हणजे दुःखरूपतेचं मूळ कारण म्हणजे दुःखरूपता आपल्या अंतःकरणातली शांतता कुठे होती, तर ती फक्त मंदिरामध्ये होती. दुःखरूपता पाप मूळता. आणि या संसारामध्ये जगत असताना आपण संसार राडगाडा चालत असताना आपण सातत्यानं खोटं बोलत असतो, सातत्यानं. कारण खोटं बोलल्याशिवाय, काही न केल्याशिवाय संसार तुमचा चालत नाही. फवारणी केल्याशिवाय तुम्हाला पीक येत नाही. आता आपण फवारणी करतो, अनेक आपले किडे जंतू तिथे मरतात, परंतु